जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज के कुछ खास खबरों पर। अमरावती में प्रकाश आंबेडकर ने केंद्र सरकार और भाजपा पर आरोप लगाते हुए कहा है कि भाजपा और आरएसएस के पास आर्थिक नीति अपनाने वाली व्यवस्था नहीं है। जिस तरह से दिन ब दिन केंद्र सरकार जो सरकारी मालमत्ता को बेच रही है, इससे दुनिया में उनका होल्ड दिन ब दिन कम हो रहा है। आर्थिक नीतियों से देश की अर्थव्यवस्था दिन ब दिन कमजोर हो रही है और इसीलिए रुपया भी जागतिक बाजार में गिरते जा रहा है। सरकार की बातें तो बड़ी बड़ी है। जिस तरह से किसानों को नुकसान का मुआवजा 20 तारीख तक देने की बात कही थी, लेकिन अब तक इसमें कुछ नहीं हुआ है। ऐसा भी प्रकाश आंबेडकर ने इस वक्त कहा। राज्यातलं जे राजकारण आहे ते पूर्णपणे अस्थिर आहे। सुप्रीम कोर्टाकडून अजून हा खुलासा झालेला नाही की स्पीकरने निर्णय घेऊ नये असं जे काही डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला स्टेटस को दिला होता, तो स्टेटस को उठला की न उठला हे अजूनच कळायला मार्ग नाही आहे। आणि उठला की न उठला हे कळायला मार्ग नसल्यामुळे स्पीकरनी त्या 16 जणांना डिस्क्वालिफाय आहेत की नाही आहेत याचाही निर्णय त्या ठिकाणी येत नाही। सगळं आगंतुक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सगळं राजकारण अस्थिर आहे अशी असणारी परिस्थिती आहे। या वल्गना या सरकारच्या असणाऱ्या फार मोठमोठ्या होतात आहेत। साधं आहे की शेतकऱ्यांचं पीक नुकसान झाले, आम्ही मागच्या 20 तारखेला देतो म्हणून असं जाहीर करण्यात आले। मागच्या 1 या 2 दिवसामध्ये डेप्युटी म्हणजे मला थोडंसं जरा अवघड होतं देवेंद्र फडणवीस यांना डेप्युटी म्हणणं, त्याच्या डोक्यामध्ये मुख्यमंत्रीच बसलेला आहे। त्याच्यामुळे असं त्यांनी घोषणा केली आम्ही लवकरात लवकर करू, लवकरात लवकर शेतकऱ्याला असणारा नुकसान भरपाई त्या ठिकाणी देणार आहोत। यांच्याकडे निधीच नाही, हे देणार कुठून अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून हे पूर्णपणे सरकार अस्थिर आहे अशी परिस्थिती आहे। ते ऑर्डर प्रश्न असा आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ऑर्डर दाखल केली, हायकोर्टामध्ये ह्याला त्यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केली, पण व्हॅलिडिटी जी आहे, कास्ट व्हॅलिडिटी जी आहे, त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातला निकाल जो आहे तो मुंबई हायकोर्टामध्ये अजून पेंडिंग आहे। म्हणजे इथल्या कास्ट स्क्रुटिनी कमिटीने विरोधात निकाल दिला, त्या विरोधात दिलेल्या निकालाला सेनेचे आता ह्याच्यावर गेले काय आडसूळ यांनी असणारा ती व्हॅलिडिटी रद्द झाली। ती रद्द झालेल्या व्हॅलिडिटीला चॅलेंज जे आहे आपल्या खासदारांनी इथल्या दिलं, हायकोर्टाने त्याला स्टे दिला आणि आता असणारा आडसूळ ती का परस्यू करत नाही हेच कळत नाही आहे। ते स्वागत करू म्हणजे सावंतांनी स्वागत ना, सावंत माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे ते स्वागत करणारच आहे, पण त्यांच्या पक्षाने कुठे स्वागत केलं? व्यक्ती आणि पक्ष हे दोन वेगवेगळे आहेत ना। त्यांच्या पक्षानेच म्हटलं पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही उत्तर देतो त्याचं। उद्धव साहेबांच्या धड घेतलं बोलणं झाली या विषयाबद्दल काय राहील तुमची भूमिका? आम्ही अगोदर मला वाटतं रेखाताई ठाकूर ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी 1 महिन्याभरापूर्वीच असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सगळीकडे आलं होतं की आम्ही 2 पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत, एक काँग्रेस पक्ष आणि एक शिवसेना, पण दोघांकडून अजून कसलंही उत्तर आलेलं नाही। शेतकऱ्यांची एक साधी मागणी होती की बाबा तुम्ही जे दरवर्षी मिनिमम प्राईस डिक्लेअर करताय त्याला एक कायदेशीर आधार करा, किंवा जो कोणी असणारा मिनिमम प्राईसच्या खाली शेतकऱ्याचा माल विकत घेईल त्याच्यावरती गुन्हा आम्ही दाखल करू, 2 वर्षाची शिक्षा होईल। आम्ही शेतकऱ्यांना म्हणतोय तुम्ही आम्हाला सत्ता द्या, हा कायदा आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही। बघा, हा तुम्हाला जोपर्यंत कायदेशीर बंधन आणत नाही तोपर्यंत बाजारभाव हा व्यापारी वर खाली करत राहतो। म्हणजे मी साधा लोकांना सरळ विचारतो की तुम्ही असं कपडे विकत घ्यायपासून थांबलेला आहात का? तर नाही। आणि कपडे विकत घेतलेले नाही तर मागच्या वर्षाचा भाव जो होता 12,000 होता,
9,5-10 हजार मी असं म्हणेन की ॲव्हरेज त्याचा येतो. एक्स्ट्रीमला तो असताना 12,000ला गेला तो. सीआईटीयू से संबंध वर्धा जिला इमारत निर्माण कामगार संघ ने आज अपनी विभिन्न मांगों को लेकर श्रमिक नेता यशवंत झाड़े के नेतृत्व में धरना आंदोलन किया. बांधकाम कामगारों को 20,000 रुपये का दिवाली बोनस दो, श्रमिकों के लिए अलग मेडिकल योजनाएं शुरू करें. हर एक जिले में कामगार कार्यालय के स्थान के लिए यह आंदोलन विभिन्न मांगों के लिए आयोजित किया गया था. साथ ही विभिन्न मांगों का निवेदन जिलाधिकारी वर्धा के माध्यम से मुख्यमंत्री को दिया गया. दिवाळी बोनस 20,000 रुपये मिळालंच पाहिजे. महागाई वाढली त्याप्रमाणे अनुदानात वाढ झालंच पाहिजे. बांधकाम कामगाराच्या प्रश्नासाठी या ठिकाणी CITUच्या नेतृत्वामध्ये देत आहोत. त्यांच्या प्रमुख अशा मागण्या आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई या देशामध्ये या राष्ट्रामध्ये वाढली, परंतु जे त्यांना मिळणारं अनुदान होतं बांधकाम कामगारांना ते त्याच प्रकारचं आहे. 3,000 रुपये 5,000 रुपये ते वाढवून 20,000 रुपये दिवाळी बोनस बांधकाम कामगारांना मिळालं पाहिजे. त्यांची जी स्कॉलरशिपची रक्कम आहे त्यामध्ये दुपटीनं वाढ होऊन दुप्पट झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मृत्यू लाभाची प्रकरणं, त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट झाली, कोणी इमारत बांधकाम करत असताना वरतून खाली पडला, मेला किंवा हातपाय तुटले तर त्याच्या अनुदानात देखील वाढ झाली पाहिजे. ही वाढ महागाईच्या प्रमाणात झाली पाहिजे अशी प्रमुख रास्त मागणी आम्ही CITUच्या नेतृत्वामध्ये बांधकाम कामगारासाठी या ठिकाणी देत आहोत आणि याचं निवेदन आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आज दिनांक रोजी पाठवित आहोत. ट्रांसपोर्ट आघाड़ी की ओर से शहर में पार्किंग के नाम पर आम आदमी की लूट को रोकने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को पिंपरी चिंचवड़ के शहरों में वाहतूक आघाड़ी की ओर से पिंपरी प्रतिमा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर यह प्रदर्शन किया गया. इस मौके पर महाराष्ट्र परिवहन गठबंधन के प्रदेश अध्यक्ष अजित शेख, पिंपरी चिंचवड़ शहर के अध्यक्ष स्वप्निल दादाराव कामले, पश्चिम महाराष्ट्र सम्राट जकाते, KM बुक और कार्यकारी अध्यक्ष लिम्बराज कामले, दिनकर मुस्के, संभाजी वाघमारे तथा आदि कार्यकर्ता मौजूद थे. शहरामध्ये बेकायदेशीर जे टेम्पो चालू आहे, कायदेशीरपणे पालिकाने त्यांना टेंडर दिलं असेल पण आमचं त्याला विरोध आहे. ते बेकायदेशीर दिसायला लागलं. त्यासाठी आमचे बाळासाहेब भागवत असतील, पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे असतील, सगळेच मान्यवर कांबळे साहेब, वाघमारे साहेब, सगळेच मान्यवर उपस्थित झाले. महत्त्वाचं कारण म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर जे टेम्पो चालू आहे, मनमानी कारभार चालू आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्या ट्रॅफिक अधिकारीला दिलेला टेम्पो त्याच्यावर ट्रॅफिक अधिकारी जे आहेत ते साईडला राहतोय, पोलीस अधिकारी साईडला राहतात. पोलीस अधिकारी वाहतूकचे त्यांना माहीत नसतं काय गोष्टी, त्यांना लपून काय टेम्पोवर असणारे पोरं त्यांची ग्राहकांची येणारे वाहतूकधारकांची लूटमार करतात. यासाठी कमिशनर ऑफिसवर आमची मागणी. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांगवी हद्दी असेल, नंतर निगडी हद्दी असेल, हिंजोडी हद्दी असेल, चिंचवड हद्दी असेल, सगळ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिथे इथं टेम्पो दिलेले हे टेम्पो बंद झाले पाहिजे. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. सम्राट अशोक ब्रिगेड अमरावती पदवीधर निर्वाचन क्षेत्र का चुनाव लड़ेगी. यह जानकारी
सम्राट अशोक ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर विजय आठवले ने सर्किट हाउस अकोला में आयोजित संवाददाता सम्मेलन में दी। आगे बताया कि अमरावती पदवीधर निर्वाचन क्षेत्र में बहुजन उम्मीदवार महाजन हो गए हैं, इसलिए अब सम्राट अशोक ब्रिगेड के उम्मीदवार प्रोफेसर सुरेश मोरे अमरावती पदवीधर निर्वाचन क्षेत्र के रूप में चुनाव लड़ेंगे। ऐसी जानकारी प्रोफेसर विजय आठवले ने प्रेस वार्ता में दी। अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2023 मध्ये होत आहे। सम्राट अशोक ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीनं ही निवडणूक लढण्याचं पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे आणि ब्रिगेडच्या वतीनं ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुरेश मोरे सर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। एक बुद्धिजीवी, अभ्यासू चेहरा आणि सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक सुरेश मोरे सर आहेत। पदवीधर मतदारसंघ हा प्रामुख्यानं पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी असताना विद्यमान जे प्रतिनिधी आहेत त्यांनी पदवीधरांच्या प्रश्नांबाबत कधीच विधानसभेमध्ये आवाज उठवलेला नाही। अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयांचा नोकरीतील बॅकलॉग तसाच आहे। पदवीधरांना रोजगार गॅरंटी योजना सुरू झाली पाहिजे। ज्यांना रोजगार देता आला नाही त्यांना 10,000 भत्ता देता आला पाहिजे। या सगळ्या मागण्यांना घेऊन तसेच महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित विनाअनुदानित जे विद्यालय आहेत त्यांना ग्रँट तातडीनं मंजूर करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी। या सगळ्या मागण्यांना घेऊन ब्रिगेड सुरेश मोरे सर यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढणार आहे। अमरावती मतदारसंघातला वंचित शोषित समूह जो पदवीधर तरुण आहे, आमचं त्यांना आवाहन आहे त्यांनी सम्राट अशोक ब्रिगेडच्या पाठीशी उभं राहावं। धन्यवाद। दलित परिवर्तन साहित्य भारत के कोने कोने में लिखा गया है। साथ ही गुजराती, मराठी, उर्दू, सिंधी, पंजाबी जैसी विभिन्न भाषाओं में साहित्य तैयार किया गया है, लेकिन किसी कारण से भाषा हम तक नहीं पहुंच पाती है, जिसके कारण इस साहित्य का एक सेतु बनाने की आवश्यकता है। ऐसा उत्तम अंभोरे द्वारा प्रतिपादन किया गया। पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक संघ रुतवा प्रकाशन और वितरण ने परिवर्तनकारी लेखिका संगीत का आयोजन किया गया। परिवर्तनवादी भूमिकेतून लेखन करणाऱ्या लेखकांसाठी आपण पहिल्या परिवर्तनवादी लेखक संगीताचे आयोजन अशोक हॉल पीस अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी केलं। ही नाक्षणवन भूमी आहे आणि या भूमीमध्ये जो विचार रुजवला जातो तो विचार देशभरात नाही तर जगाच्या पातळीवर जातो आणि परिवर्तनवादी भूमिकेतून लेखन करणाऱ्या लेखकांना स्वतःचा विचार आणि त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे लेखनाच्या क्षेत्रामध्ये त्याचा मान सन्मान करण्यासाठी आणि त्याची भूमिका समाजापर्यंत जाण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे। ही आमची पहिली परिवर्तनवादी लेखक संगीत होती। या पद्धतीनं प्रत्येक वर्षी लेखक संगीताचं आयोजन महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये आमच्या महासंघातर्फे करण्यात येईल। या लेखक संगीतीमध्ये आम्ही विविध पुरस्कारांचं वितरण केलं। त्यानंतर एका ज्वलंत विषयावर परिवर्तनवादी चळवळी आणि साहित्यासमोर आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता। ससो खंडाळकर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद या ठिकाणी संपन्न झाला आणि नव्या पिढीतील परिवर्तनवादी भूमिकेतील कवींचं कवी संमेलन जिवाजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं आणि माध्यम तज्ज्ञ संध्या मोहिते मॅडम या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। आपल्या सर्वांचे धन्यवाद। परिवर्तन साहित्य संगीती हा अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम आज PS इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये झाला। खरं म्हणजे नागसेनवन भूमी ही अतिशय क्रांतिकारी भूमी आहे। या भूमीमध्ये परिवर्तन साहित्य संगीती होणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। सध्याच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या सांस्कृतिक घडामोडी घडतात, त्याच्यामध्ये साहित्यिकांनी एकत्र यावं, काही विचारविनिमय करावं आणि जसं बुद्ध काळामध्ये संगीती धरून बुद्ध धर्माची संहिता तयार आहे त्याच प्रकारे वर्तमान काळामध्ये साहित्याची काहीतरी संहिता तयार होते का, काही भूमिका पुरवू शकतात का याचा विचार करणं ह्या संगीतचा उद्देश होता। मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही सहभागी कलावंत आहे, साहित्यिक आहे, या सगळ्यांनी अशा प्रकारच्या भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। मी सुद्धा एकूणच भारत देशामध्ये जे काही सामाजिक सांस्कृतिक राजकीय चळवळ आहे तिचा आजच्या सामाजिक परिवर्तनामध्ये कोणत्या प्रकारचा सहभाग आहे याच्यावर नेमकेपणाने भाष्य केलेलं आहे। मला असं वाटतं की दलित साहित्य किंवा परिवर्तनवादी साहित्य हे भारताच्या कानाकोपऱ्यात लिहिले जाते। आदिवासीपासून भाग्यविमुक्तापासून दलितापर्यंत अनेक लोक लिहितात। तमिळमध्ये, गुजरातीमध्ये,
त्यानंतर तेलुगूमध्ये किंवा पंजाबीमध्ये, सिंधीमध्ये, उर्दूमध्ये अनेक प्रकारचे लेखक लिहितात. याचा एक साहित्य सेतू बनावा आणि ह्या संवेदना एकत्र आल्या पाहिजे अशी या मागची भूमिका आहे. आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये परिवर्तनाचं एक सूत्र मांडण्याचा प्रयत्न केला, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तशाच प्रकारचा काही प्रयत्न भारतीय पातळीवर या समितीच्या माध्यमातून पुढे जात राहील ही मी अपेक्षा करतो. आणि या संयोजकांना या निमित्ताने त्यांनी मला जे अध्यक्षपद दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो. होमगार्ड के रूप में ड्यूटी के दौरान दुर्घटना में गंभीर रूप से घायल अपने बच्चे के इलाज के लिए सरकारी सहायता प्रदान की जानी चाहिए. इस कारण खालापुर तालुका के गरमल के विट्ठल अखाड़े जिलाधिकारी कार्यालय के बाहर भूख हड़ताल पर है. उनके बेटे लक्ष्मण अखाड़े का खालापुर टोल रोड पर ड्यूटी के दौरान दुर्घटना हो गई और उनका एक पैर अपाहिज हो गया. इलाज पर लाखों रुपए खर्च होंगे. बार बार गुहार लगाने के बाद भी सरकार की ओर से पर्याप्त मदद नहीं मिली. इसी को लेकर विट्ठल अखाड़े ने कहा कि उन्होंने भूख हड़ताल का मार्ग चुना. माझे नाव विठ्ठल रामचंद्र आखाडे, राणा गारमाळ, पोस्ट डोनवत, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. माझा मुलगा गेली 3 वर्षे होमगार्डमध्ये कार्यरत आहे. खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत काम करत असताना गणपतीच्या बंदोबस्ताला ज्या ड्युटी लागली होती त्या गणपतीच्या बंदोबस्तमध्ये खालापूर टोलनाका एक्सप्रेसजवळ त्याचा अपघात झाला. एक पाय त्याचा पूर्णपणे त्याला गमवावा लागला आणि दुसरा पाय तो पण वाचण्याची शक्यता कमी आहे. त्याला खर्चही भरपूर, 5 ऑपरेशन डॉक्टरने सांगितले, 4 ऑपरेशन झालेले आहेत आणि इतका खर्च मी पण अपंग असल्यामुळं मला तो करणं शक्य नाही. म्हणून मी शासनाकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मागितली असता मला फक्त 40,000 रुपये मिळाले. माझा मुलगा MGM हॉस्पिटलमध्ये असताना सर्व अधिकारी लोक येऊन बघून जायची आणि ज्यावेळी पुरोहित हॉस्पिटलकडे 13 तारखेला 13/9/2022 रोजी पुरोहित हॉस्पिटल दाखल केला, तिथपासून एकही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी तिथे येऊन बघायला कोण आलेलं नाही. त्याच्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल होता, त्याला फोर्टे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. भारतीय दलित पैंथर सुवर्ण महोत्सव समिति नांदेड़ की ओर से 14 अक्टूबर को नांदेड़ के कुसुम सभागृह में महाराष्ट्र के 150 से भी अधिक पैंथर का गौरव किया जाएगा. इस गौरव समारोह में पूर्व मंत्री अविनाश महातेकर, डॉक्टर जयदेव गायकवाड़, ज्येष्ठ पैंथर नेता गंगाधर गाड़े, आंबेडकरी आंदोलन के समीक्षक प्राध्यापक MR कांबले, विद्रोही साहित्यिक डॉक्टर प्रकाश मोगले आदि नेतागण उपस्थित रहेंगे. ऐसी जानकारी सुरेश गायकवाड़ ने लॉर्ड बुद्धा टीवी पर दी. दलित पैंथर सुवर्ण महोत्सव समिती नांदेडच्या वतीने दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये दलित पॅन्थर्सचा भव्य दिव्य गौरव समारंभ आयोजित केला गेलेला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अविनाश महातेकर, माजी आमदार जयदेव गायकवाड आणि ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मराठवाड्यातील पॅन्थर्स नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे. एकूण 150 पॅन्थर सहभागी होत आहेत. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातून दौलतदादा खरात, रतनकुमार पंडागळे,
दिनकर दादा ओंकार, रमेशभाई खंडागळे, बीड येथून ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे, दयानंद स्वामी, लातूर येथून प्राध्यापक अनंत लांडगे, अशोक कांबळे, रामराव गवळी, उस्मानाबाद येथून यशपाल सरवदे, दादासाहेब जटीथोर, नांदेड येथून विजय सोनवणे, दादाराव कयापाक, चंद्रकांत ठाणेकर, परभणी येथून माधव हातागळे, विजय वाकोडे, प्रकाश कांबळे, जालना येथून ब्रह्मानंद चव्हाण, DS दिगंबर गायकवाड अशी सर्व प्रमुख पॅन्थर्स नेते मंडळी या गौरव समारंभामध्ये उपस्थित राहणार आहे. हा सोहळा भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक ठरावा यासाठी नांदेड येथील सर्व माझे सहकारी अहोरात्रपणे प्रयत्न करत आहेत, झटत आहेत. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीला आज आलेली मर्यादा आणि यापुढील पर्याय कोणता या संबंधाने महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दलित पॅन्थरच्या समग्र लढ्याच्या दृष्टीने ही सुद्धा चर्चा व्हावी अशी आयोजकाची अपेक्षा आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो, या गौरव सोहळ्यास आपण आपली उपस्थिती लावून हा सोहळा यशस्वी करावा ही अशी विनंती आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा नागपुर में 5 अक्टूबर को धम्मचक्र चक्र प्रवर्तन दिवस मंगल पर्व के अवसर पर आयोजित बैठक में विश्व प्रसिद्ध लॉन्ग मार्च प्रणेते प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े के साथ पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जयदीप कवाड़े मुख्य रूप से मौजूद थे। इस अवसर पर युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत घाटे, नागपुर जिलाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, वरिष्ठ नेता संजय खांडेकर, युवा नेता हर्षवर्धन नवघरे, शालिनी शेलके, मिलिंद गजबिये, धर्मपाल गजबिये, शंकर कदम आदि उपस्थित थे. तिकडे मागचे लोक उभे आहेत, तुम्हाला बाबासाहेबांचा जयघोष करायचा नाही आहे का? सर्वांचा आवाज जोरात झाला पाहिजे. परत पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय मोदी सरदार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्ध की, भगवान गौतम बुद्ध की, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा मुंबई मीरा भाईंदर में गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य मंदिर, इस नाट्य मंदिर का उद्घाटन किया गया था. नाट्य गृह का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया. इस कार्यक्रम में मीरा भाईंदर शहर के विधायक गीता जैन, विधायक प्रताप सरनाईक और महानगर पालिका आयुक्त दिलीप ढोले ने परिचय दिया और आभार व्यक्त किया. की ते नाट्यगृह लवकरात लवकर पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पण झालं. मी त्यावेळेस विचार केला की आपल्या ठाणे शहरामध्ये 2-2 नाट्यगृह, तर मीरा भाईंदर शहरामध्ये नाट्यगृह का नको? आणि शिंदे साहेबांनी जी संकल्पना ठाणे शहरामध्ये निर्माण केली ती मीरा भाईंदर शहरामध्ये ती मी अंमलात आणली आणि परागभाई शहा आणि विनोद गोयंका यांना विनंती केली की हा अतिशय चांगला भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आलाय, ह्यावर जर तुम्ही कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून आम्हाला नाट्यगृह बनवून दिलं तर मीरा भाईंदर शहरातील सांस्कृतिक गरज जी आहे, सांस्कृतिक भूक जी आहे ती लोकांची भागली जाईल. आणि मला अभिमान वाटतो की परागभाई आणि विनोद गोयंकाने शहीद बलवाने ती मागणी मान्य केली आणि जगविख्यात आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांना हे कॉन्ट्रॅक्ट आर्किटेक्ट म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि एवढी सुंदर महाराष्ट्रातील गोयंकाजी, अतुलजी, सर्व मान्यवर त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण हे काम करत असताना कुठेही शॉर्टकट मारलेला नाही. त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं हे नाट्यगृह या ठिकाणी लोकांना सुपूर्द केलेलं आहे. मला वाटतं आपण प्रतापजी हे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आपण हिरानंदानी यांच्याकडून बांधून घेतलं होतं
पण त्यावेळेस आपण बिल्डिंग फक्त बांधत होतो. जेव्हा मी नगरविकास मंत्री झाल्यानंतर त्यातला इंटिरियरचा जो विषय होता तोही आपण कन्स्ट्रक्शन TDR मध्ये टाकला. आणि भविष्यामध्ये, कारण कुठले सगळ्यात महापालिकांची नगरपालिकांची आर्थिक जी काही परिस्थिती असते ती सगळंच करण्याची नसते. छोटे मोठे प्रकल्प आपण करू शकतो, पण मोठे प्रकल्प करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता असते. म्हणून युनिफाईड DCPR मध्ये आम्ही त्याचा एक पूर्णपणे बदल करून घेतला. आता कुठलंही नाट्यगृह बांधायचं असेल, अगदी स्टार्ट टू फिनिश कन्स्ट्रक्शन TDR मधून बांधू शकता. त्यामुळे लोकांची जी काही सांस्कृतिक भूक आहे जी भागवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये होऊ शकते. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.